नमस्कार मंडळी, राम राम. तर बरेच दिवस झाले आपण तुरीचे सोले ऐकतोय. तर आज त्याची भाजी पण बनवूयात. तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि लसूण भाजून घेतलेलं आहे. त्याचसोबत तुरीचे सोलेसुद्धा तेल टाकून भाजलेलं आहे. नंतर मिक्सरमधून काढून घेतलं आणि छान फोडणी दिली. आता तुरीच्या सोल्यांसोबत बाबा भाकरी छान लागते, म्हणून मग मी इथे भाकरी करायला घेतलेल्या आहेत. आणि काल दत्त जयंती होती, तर तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पौर्णिमेला आमच्या घरात आम्ही नेहमी भोग लावतो. तर ते पण मी तुम्हाला दाखवेल की आम्ही भोग कसा लावतो. तर आम्ही जगदंबायाडी, सेवालाल महाराज आणि तुळजायाडी यांना भोग लावतो. तर तुम्ही कुठल्या कुलदैवतांना भोग लावता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपल्याकडे पूर्वीसारख्या चुली नाहीत, म्हणजे चुलीमध्येच भोग लावला जायचा, पण आता तसं नाही आहे. त्यामुळे आता मी गॅसवरतीच कोळसा गरम करून घेतलेला आहे, कारण कोळशामध्येच भोग लावला जातो. तर तो कोळसा गरम झाल्यानंतर देवासमोर ठेवलेला आहे आणि तिथेच आता बाबा भोग लावत आहेत. तर खूप छान वाटतं. आणि आमच्या बंजारा समाजामध्ये नेहमी भोग लावला जातो. तर तुमच्याकडे लावतात का ते नक्की सांगा.